माध्यमातून मुलं शिकतात आणि मराठी माध्यमातली दरी खूप असते, तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की प्रत्येक माझं पाल्य माझं मूल, माझ्या मुलाला इंग्रजी भाषा ही यावीच. कारण आजचं हे आधुनिक युग आहे आणि आधुनिक युगात सर्वच भाषा, मला असं वाटते की सर्व भाषा महत्त्वाच्याच आहेत. मग ती मराठी असो, हिंदी असो, संस्कृत असो, इंग्रजी असो. कारण 10वी नंतर जर मुलांना भाषेचा त्रास होत असेल आणि आपला पाया मराठीपासून, मातृभाषाच मराठी आहे आणि मी तर प्राधान्य देईन की मराठी भाषा ही टिकलीच पाहिजे. माझी मराठी, संस्कृत, गीता, रामायण, महाभारत हे सर्व आहे, पण त्याचबरोबर इंग्रजीला पण मी प्राधान्य देईन. कारण माझ्या देशाला पण नावं आहेत, भारत आणि इंडिया. जेव्हा आपण बाहेरच्या देशामध्ये जातो, इथला तर प्रश्न पडतोच, पण जेव्हा मुलं मोठी होतात, बाहेर जातात, तेव्हा त्यांना इंग्रजीचा कुठेही प्रश्न नसला पाहिजे. आणि मी जेवढी शाळांमध्ये मुलं बघितलेली आहेत जी इंग्लिश मीडियममध्ये शिकताना, CBSE किंवा इंग्रजी, जी मुलं मराठी माध्यमातून इंग्रजी शिकलेले असतात ना, त्यांची मराठी खूप छान आणि उत्तम असते. कारण मराठीमध्ये व्याकरण असतं आणि ज्या मुलांना इंग्रजीतून व्याकरण शिकवलं जातं त्यांची इंग्रजी खूप स्ट्रॉंग होते. आणि मी म्हणूनच सांगेन की जेव्हा मराठी माध्यम शाळा असतील तेव्हा CBSE नसताना सरळ मराठी भाषा ही, मराठी शाळेला प्राधान्य द्यावं, मराठी भाषेलाही प्राधान्य द्यावं आणि इंग्रजी भाषेलाही प्राधान्य द्यावं. त्याचबरोबर माझी शाळा क्रमांक 42 आणि हा प्रस्ताव कुणा एका शाळेला नाही आहे, तर जेवढे इथे जे असतील, ज्या याच्यात शाळा जेवढ्या असतील तेवढ्या मराठी माध्यमच्या शाळांना हा सगळ्यांनाच नियम लागू होणार आहे. आणि पुन्हा एका मुलाचं किंवा एका गावातल्या मुलांचं किंवा याचं होणारच नाही, हे सगळ्यांचंच चांगलं होणार आहे. आणि हा प्रस्ताव खरोखरच सभागृह नेत्यांनी आणि माननीय वनमंत्री आमचे गणेश नाईकजी, लाडके गणेश नाईकजी साहेब यांनी जो काढलेला प्रस्ताव आहे हा खूपच छान आहे. आणि या प्रस्तावाला सगळ्यांनी मान्यता तर द्यावीच. शिवाय शाळा क्रमांक 42, माझी शाळा क्रमांक 42 हिची पटसंख्या खूपच आहे. आणि जर इंग्रजी माध्यम झालं तर माझ्या शाळेची अशी परिस्थिती होणार आहे की तिथे वर्गच नाही आहेत, वर्गांबरोबर शिक्षकांचीही कमी होणार आहे. तर महापौर मॅडम, मी आपल्याला सांगू इच्छिते की माझ्या मुलांच्या पटसंख्येच्या वाढीनुसार शाळेचाही तुम्ही प्रस्ताव ठेवावा, शिवाय वर्ग शिक्षक यांचाही प्रस्ताव ठेवावा. आणि मला आपण बोलू दिलं, इथे असलेले सभागृह नेते, प्रेक्षकगृहातील सर्व प्रेक्षक आणि तुम्ही बोलून दिलं त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानते. सन्माननीय सदस्य प्रणाली पाटील मॅडम, सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय सभागृह नेते, सभागृहात उपस्थित सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, माझे पत्रकार बंधू भगिनी, आज खरं तर सागर नाईक साहेबांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे, खरं तर मी आपल्या सभागृह नेत्यांचे अभिनंदन करते. आज खऱ्या अर्थाने त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार केलेला आहे. कारण कसं बघायला गेलं तर सध्या स्पर्धेचं युग सुरू आहे आणि 10वी 12वी नंतर त्या स्पर्धा परीक्षा सुरू होतात. त्यासाठी त्याच्या पुढील शिक्षणासाठी या सर्व गोष्टींचा विचार नक्कीच झाला पाहिजे. आपण बहुतेक अभ्यासक्रम, जसं मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा मॅनेजमेंट कॉलेज असेल, त्या कॉलेजचा बहुतेक अभ्यासक्रम हा इंग्रजीमध्ये असतो आणि प्रत्येक मुलांना ते इंग्रजीमध्ये अभ्यास समजून घेणं हे सोयीस्कर होत नाही. मी स्वतः मेडिकल स्टुडंट आहे, मी वायवा दिलेला आहेत आणि त्या अनुषंगाने मी सांगू इच्छिते आम्हाला किती प्रॉब्लेम फेस केलेला आहे. आम्ही 80% जवळजवळ 70-60% आलो होतो आणि तो प्रॉब्लेम पुढच्या विद्यार्थ्यांना फेस करायला लागू नये त्यासाठी अतिशय उपयोगाचा त्यांनी आता प्रस्ताव आणलेला आहे. आणि खरं तर इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा त्यांचा बेस आपण स्ट्रॉंग केला तर नक्कीच विद्यार्थ्यांना एक नवीन कॉन्फिडन्स मिळेल आणि आता स्पर्धेच्या युगामध्ये त्यांना इतर गोष्टींमध्ये कुठे त्यांना इंटरव्ह्यू द्यायचे असतील किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांना नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे. आणि मी या ठिकाणी एक गोष्ट मांडू इच्छिते, जे मराठी शाळेचे
विषय घेत आहेत त्यांची मुलं कुठल्या शाळेत नक्की शिकत आहेत आणि नक्कीच कुठल्या माध्यमात शिकत आहेत हे त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावे. आणि मी पुन्हा एकदा माननीय आपले सभागृह नेते यांचे अभिनंदन करते. यांनी हा प्रस्ताव आणलेला आहे आणि महापौर मॅडम आपण मला बोलण्याची संधी दिली याबद्दल आपले मनापासून आभार. थँक्यू. सन्माननीय प्रीती भगत मॅडम. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व सदस्य, प्रेक्षक वर्ग, मी आधी सांगते की शिक्षण रूपांतर धोरण 2026 त्यानुसार आज आपले सभागृह नेते सागरजी नाईक यांनी हा प्रश्न मांडलेला आहे. तर मी खरंच याचं स्वागत करते, कारण की इंग्रजी मीडियम आणि CBSE आज तुम्ही 10वी नंतर 12वी नंतर ज्या वेळेस तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, ग्रॅज्युएशन सोडलं, प्लेन ग्रॅज्युएशन सोडलं तर तुम्हाला सर्वच विषयांना एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आणि 8वी नंतर 8वी 9वी 10वी ह्या 3 वर्षामध्ये तुमचं CBSEचं पोर्शन हे NCERTला धरून असतं. त्यामुळे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम देणं हे इझी जातं. त्या मानाने जे स्टेट बोर्डमधनं जी मुलं जातात तर त्यांना तो 2 वर्षात 4 वर्षाचा अभ्यास करावा लागतो. म्हणून मी बोलते की CBSE शाळेमध्ये त्या मुलांना तो स्ट्रगल करावा लागत नाही जो स्टेट बोर्डवरनं जी मुलं जातात त्यांना स्ट्रगल करावा लागतो. म्हणजे विद्यार्थ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी एक बोलते की एखादा विद्यार्थी काय स्ट्रगल करतो, तो कोणत्या मानसिकतेनं जातो की मला 2 वर्षाची 4 वर्षाची स्टडी करायची आहे. आणि दुसरा मुद्दा मी असं म्हणते की ॲप्टिट्यूड टेस्ट सागरजी नाईक यांनी मांडलेला आहे की ॲप्टिट्यूड टेस्ट ह्यासाठी खरंच गरजेची आहे. कारण की CBSE शाळा आहेत जिथे 9वी नंतर तुम्हाला विचारलं जातं की मॅथ्स हा स्टँडर्ड आणि बेसिक आहे. तर मला घ्यायचं आहे मेडिकल आणि मी जर दुसरा सब्जेक्ट सिलेक्ट केला आणि मला 11वीला कळालं मला इंजिनिअरिंग घ्यायची किंवा मॅथ्स घ्यायचे तर मी पुन्हा पाठी जाऊ शकत नाही. म्हणून हाही घेतलेला निर्णय त्यांनी खूप छान आहे. धन्यवाद मला बोलून दिल्याबद्दल. सन्माननीय सदस्य बंडुकेनीजी. नमस्कार. माननीय महापौर महोदय, माननीय उपमहापौर महोदय, माननीय आयुक्त साहेब, माननीय सभागृह नेते व सभागृहातील सर्व सदस्य व पत्रकार बंधू, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतर धोरण 2026 सभागृह नेते सागर नाईक साहेबांनी शिक्षण रूपांतर धोरण नवी मुंबईतील सर्व विद्यार्थी कार्यासाठी आणले. त्याचे सर्वप्रथम आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे आणि ती काळाची गरज आहे असे मला वाटते. अध्यक्ष महोदय, आज आपण 21व्या शतकात आहोत. जगात फार अपेक्षा पुढे गेला आहे. रोज नवीन क्रांती घडत आहे आणि त्यात शिक्षण क्षेत्र सुद्धा मागे नाही. गेल्या कित्येक काळापासून आपण फक्त 10वी व 12वीचा विचार करत होतो. या दोन्ही बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले की चांगले कॉलेजमध्ये ॲडमिशन आणि पुढे त्या विद्यार्थ्यांचा प्रवास असे समजत होतो. पण आता तसे राहिले नाही. ज्या विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्राची रुची आहे त्यास आपण प्राधान्य दिले पाहिजे. माझ्या मते विद्यार्थ्यांची मेंटल ॲबिलिटी टेस्ट बौद्धिक चाचणी ही प्रथमतः एकदा 4थी व दुसऱ्यांदा स्थापित केले पाहिजे. त्याला कुठल्या क्षेत्रात आवड आहे, मग ते संगीत क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा चित्रकला असो, त्यात त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याला नुसते पुस्तकी ज्ञान अडकून न ठेवता ज्या क्षेत्रात ते त्याला आवडते त्याला प्राधान्य शिकवून दिली पाहिजे, जेणेकरून पुढे त्यात तो त्याचे करिअर घडवू शकेल. पण हे सर्व करत असताना आपल्याला त्या दर्जाचे शिक्षक सुद्धा आपल्याकडे असणे गरजेचे असणार आहे. त्या ट्रेनिंग ही त्याला देण्यात यावी, जेणेकरून ते अपडेट असतील आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांना या सर्व बरोबर रोबोटिक नॉलेज, AI तंत्रज्ञान आधारित नवीन कोर्स सुद्धा 7वी नंतर आपण सुरू केले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी 16 वर्षाचा होईपर्यंत स्किल ट्रेनिंग घेऊन आपल्या पायावर उभा राहू शकेल. परवाच्या महासभेत सर्व नगरसेवकांनी CBSE शाळा सुरू करा म्हणून मागणी लावून धरली होती. पण माझ्या मते आपल्या महानगरपालिकेच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करा व मराठी हा आपला मातृभाषेचा विषय सक्तीचा करा. जग बदलत चालले आहे. इंग्रजी भाषा ही आता काळाची गरज बनली आहे. आपण आपल्या मुलांना स्वतः इंग्रजी शाळेत प्रवेश देतो, मग या पालिकेतील गरीब विद्यार्थी का इंग्रजी माध्यमात शिकू नये? टप्प्याटप्प्याने आपण पालिकेतील सर्व शाळा या इंग्रजी माध्यमातून करा असे माझे मत आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपले जे क्लासरूम आहेत ते डिजिटल झाले पाहिजेत.
तसेच सरकारची जी डीबीटी डायरेक्ट बँक ट्रान्सफर पॉलिसी आहे त्यात विद्यार्थ्यांनी प्रथम गणवेश बूट सॉक्स हे दुकानातून खरेदी करावे लागतात. मग त्याचे बिले शाळेत जमा करून मग पालकांनी या साहित्यावर खर्च केले पैसे बँकेत थेट येतात. ही कुठेतरी थांबली पाहिजे. महोदय, पालिका शाळेत येणारा विद्यार्थी प्रामुख्याने झोपडपट्टी विभागातून मोठ्या संख्येने येत असतो. त्याच्या पालकांची आर्थिक स्थिती नसते म्हणून त्यांना पालिकेच्या शाळेत घालतात. हातावर पोट असते, रोजंदारीवर काम चालू असते. मिळेल तेव्हा काम, संध्याकाळी घरी पैसे येतात तेव्हा त्यांची चूल पेटते. मग त्यांनी या गणवेश बूट सॉक्ससाठी 3-5 हजार कुठून कर्ज काढून आणायचे का? त्यामुळे शासनाला आपण कळवावे की नवीन मुंबई महानगरपालिका सक्षम आहे. यांना गणवेश पहिल्याच महिन्यात द्याल. आम्ही टेंडर प्रक्रिया राबवून मुलांना गणवेश देऊ इच्छितो म्हणून आम्ही हे गणवेश दप्तर बूट सॉक्स साहित्य टेंडर आताच काढावे, जेणेकरून जूनमध्ये तर विद्यार्थ्यांना साहित्य कपडे मिळतील. एकंदरच सभागृह नेते यांनी आणलेल्या या प्रस्तावाचं मी स्वागत करतो व ज्या माझ्या सूचना आहेत त्या आपण मान्य कराव्या ही विनंती करतो. धन्यवाद. मला इथे बोलून दिल्याबद्दल सभागृहाचे मनापासून धन्यवाद. बोला मॅडम. प्रतीक्षा पाटील मॅडम, आपण नाही, आपल्या पाठच्या. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय सागरजी नाईक साहेब यांनी मांडलेला प्रस्ताव अतिशय चांगला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. कारण की माझ्या प्रभागामध्ये आदिवासी समाज राहतो. झोपडपट्टीमधील गरीब गरजू विद्यार्थी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणे परवडणारे नसते. त्यामुळे या प्रस्तावामुळे या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेता येणार आहे. याचा लाभ त्यांना त्यांच्या भविष्यात होणार आहे. यासाठी मला खूप आनंद होत आहे आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय द्वारकानाथजी भोईर साहेब. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय स्थायी समिती सभापती, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, सन्माननीय गटनेते साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय पत्रकार बंधू, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सर्व ऐकल्यावर वाटतं की खरं वाटतं म्हणजे की बोलायचं की नाही आता. कारण मराठी शिकणं म्हणजे काय एकदम बुद्धी खाली येते की काय असं वाटायला लागलं आता मला. म्हणजे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सभागृह नेते सागर नाईक साहेबांनी या ठिकाणी शिक्षण नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतर धोरण 2026 मंजुरीबाबत या ठिकाणी हा प्रस्ताव आणलेला आहे. फक्त थोडंसं त्याच्यामध्ये जर स्पेसिफिक त्या विषयात उल्लेख केला असता की इंग्रजी माध्यमाच्या शाळा नव्याने सुरू करणं, मराठी आहेत त्या, तर ते थोडं त्या विषयाला थोडं म्हणजे आता जी गल्लत होते ना सर्वांची त्या ठिकाणी ती झाली नसती. म्हणजे की शिक्षण रूपांतर धोरण, त्यामुळे सगळ्यांचा ग्रह असा आहे इथे की मराठी पूर्ण शाळा बंद आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा पूर्णपणे सुरू, म्हणजे असा एक एकंदरीत तो समज झालेला आहे. त्यामुळे मग हे सगळं त्यामुळे बरंच मराठीबद्दल ज्ञान ऐकायला आम्हालाही मिळालं की नेमकं मराठी. पण मला एवढं सांगायचं आहे त्यामध्ये की मराठी माध्यम धोरण हे त्या ठिकाणी मातृभाषेमध्ये शैक्षणिक धोरण प्राथमिक शिक्षण असावं. त्या ठिकाणी ते केंद्र शासनाचं सुद्धा धोरण आहे, राज्य शासनाचं सुद्धा धोरण आहे. आणि 2013ला तसा राज्य शासनाने त्या ठिकाणी निर्णय घेतला सेमी इंग्रजीचा आणि त्याप्रमाणे ते सुरू झाल्या. आपल्या महापालिकेच्या जवळपास 80 आणि सुधाकर सोनवणे साहेबांची तर शाळा त्या ठिकाणी ती प्रथम क्रमांकावर आहे. 100% त्या ठिकाणी त्या मराठी भाषेतल्या शाळेचा निकाल त्या ठिकाणी येतो. आणि मराठीमध्ये फार गुणवत्ता मिळत नाही किंवा काय अशातला भाग नाही. ठीक आहे, इंग्रजी माध्यम सुरू करण्याबद्दल आम्ही काय हे नाही की, पण ते इंग्रजी माध्यम त्या ठिकाणी
आज जर शाळांची संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या काय 80 शाळा आहेत याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मुलांना बसायला पटसंख्या इतकी जास्त आहे. आमच्या घनसोळीची शाळा घ्या, जवळपास 3500 विद्यार्थी, सर्वात जास्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा आहे ती. आणि त्या ठिकाणी त्या शाळेला बसायला त्या ठिकाणी वर्गांची फार कमतरता भासते. आपण नव्याने जेव्हा जेव्हा कुठेही सुरू करायचं त्याच शाळेमध्ये इंग्रजी वर्ग, तर त्या ठिकाणी त्या तशा प्रकारची व्यवस्था वाचायला पाहिजे. आपल्याला जर इंग्रजी माध्यम सुरू करायचं आहे तर त्या ठिकाणी नव्याने शाळा इंग्रजी माध्यमच्या, आपण CBSE सुरू केलं ना, महानगरपालिकेने सुरू केलेत की नाही केल्या? अहो, मराठी माध्यमच्या शाळांना 42 विद्यार्थ्यांना एक शिक्षक, CBSE शाळांना 21 विद्यार्थ्यांना एक शिक्षक. म्हणजे हा अन्याय कोणावर करतो आपण? मराठी भाषेवर की मराठी शाळा करतो ना आपण? जेव्हा आपलं धोरणच आपलं आहे आणि मातृभाषेतून कोण UPSC MPSCचे टॉपर कोण आहेत जरा बघावं सगळ्यांनी. त्या इंग्लिश मिडियमचे टॉपर आहेत का मराठी मिडियमचे आहेत ते शिकलेले? आणि मोठमोठे शास्त्रज्ञ असतील, मोठमोठे उद्धारचे असतील, कोण आहेत? सगळे मातृभाषेतून शिकून गेलेले आहेत. ठीक आहे, व्यावहारिक भाषा आहे इंग्रजी, हो खरं, ठीक आहे, इंग्रजी भाषा ही व्यावहारिक भाषा झालेली आहे आणि त्या भाषेचं ज्ञान असायला पाहिजे, सगळेच सहमत आहेत, त्याबद्दल वाद नाही कोणाचा. परंतु ते करताना आपण आपल्या मराठी मातृभाषेच्या ज्या शाळा आहेत, मग त्यामध्ये मराठी असतील, हिंदी असतील, उर्दू असतील, तर ह्या शाळांचा दर्जा सुद्धा कशा प्रकारे चांगल्या प्रकारे वाढेल, सभागृह साहेब त्या ठिकाणी ते पाहिलं पाहिजे आपण. कारण त्या त्या शाळेमध्ये जेव्हा मराठी आपण इंग्रजी सुरू करणार तेव्हा मग काय होणार की मराठीमध्ये कोणी जायचं, त्यापेक्षा जशी CBSE शाळा स्वतंत्र आहे त्याप्रमाणे इंग्रजी माध्यमची शाळा तुम्ही त्या त्या नोड वाईज, मग ऐरोली असेल, घनसोली असेल, कोपरगाव असेल, वाशी असेल, नेरूळ असेल, बेलापूर असेल, ह्या नोड वाईज त्या ठिकाणी सुरू कराव्या. पटसंख्या जास्त वाढली तर त्या ठिकाणी आणखी वाढवता येईल. परंतु मी असलेल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करणं मुळातच त्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे. म्हणजे CBSEला 92 शिक्षक आहेत 2 शाळांमध्ये त्या ठिकाणी, आणि मराठी भाषेच्या शाळांमध्ये बघा की कशी शिक्षक आहेत. आणि दर्जेदार विद्यार्थी त्या ठिकाणी ज्ञानाची भाषा अवगत करणं हे ज्याच्या त्याची आत्मशक्ती केंद्र आत्मसात करण्याची त्याच्यामध्ये कशी काही शक्ती आहे त्याच्यानुसार तो करत असतो. इंग्रजीमध्ये सगळे शिकले म्हणजे ते 92% घेणार असायला भाग नाही, तिथे सुद्धा 35% वाले आहेत का नाहीत का? आहेत ना, तिथे सुद्धा नापास होणारे आहेत. त्यामुळे असं काय नाही की इंग्रजीमध्ये शिकला तर तो पूर्णपणे हे होतो असं नाही. ठीक आहे, व्यावहारिक भाषा प्रत्येकाला आली पाहिजे, त्यातनं आपण संभाषणाला ते सोपं पडतं. बाहेर जेव्हा देशामध्ये जातो, इतर जसं मॅडम सांगितलं कोर्टामध्ये किंवा इतर ठिकाणी, ते ठीक आहे, ते शिकलं पाहिजे, ती आत्मसात केली पाहिजे, ती ज्याचं त्यांनी ठरवलं. पण याचा अर्थ मराठी शिकला म्हणजे तो कमकुवत झाला नाही. आज देशामध्ये जेवढे टॉपर आहेत ते सर्व आपल्या मातृभाषेतून शिकून तयार होतात. तुम्ही बघा, त्या सर्वेक्षण करा त्याच्यामध्ये, आणि शिक्षण तज्ञाचा अहवाल आहे त्या ठिकाणी, की शिक्षक तज्ञाचा अहवाल आहे की मराठी भाषेमध्ये शिकलेले विद्यार्थी टॉपर आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे मराठी भाषेचं हे होणार आहे ते होणार असं अशातलं नाही. आपण प्रत्येकाने आपण मराठीच आहोत, मराठी भाषेत शिकलेले आहोत. आपल्या भाषेचा दर्जा, आपल्या शिक्षणाचा दर्जा मातृभाषेचा तो कसा वाढेल जास्त इंग्रजीपेक्षा, हे आपण पाहिलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे एक महानगरपालिका म्हणून. आणि त्याच्यामुळे घनसोळीचे उदाहरण, त्या घनसोळीतल्या शाळेतल्या विद्यार्थ्याने त्या ठिकाणी ते याचं ॲप बनवलेलं आहे, NMMCचं ॲप बनवलेलं आहे. सोनावणे साहेबांचा 100% निकाल लागतो, याचा 90% लागतो, 85% लागतो, किती शाळांचा, कोपरखेड्याच्या शाळांचा लागतो. त्यामुळे तिथे जर ती स्ट्रक्चर बसलेलं आहे, रचना बसलेली आहे, ती तुम्ही डिस्टर्ब कशाला करता त्या ठिकाणी? आपल्याला नवीन शाळा, जर इंग्रजी माध्यम सुरू करायचं आहे, नवीन शाळा सुरू करा.
त्याबद्दल काही वाद नाही. राज्य सगळ्यात तुम्ही धोरणं बघा सगळ्यांची, आणि अशा अनुषंगातून असताना त्या ठिकाणी सरकारनं काय बोलायचं होतं खूप, पण घड्याळाकडे बघावं लागतं, कारण सर्वांच्या हनुमान जयंतीला पण जायचं आहे. त्यामुळे आम्ही करतोय कधी आटोपतं, त्यामुळे आवडतं घेतो. विषय म्हणजे खरोखर चांगला बोलण्यासारखा विषय होता. माझी कृपया विनंती आहे सर्व सदस्यांना की मराठी भाषा ही उच्च दर्जाची भाषा आहे. तिच्यापासून ज्ञान मिळवलेले विद्यार्थी सुद्धा टॉपर आहेत. आपण असं समजू शकता मराठीत शिकलेला सुद्धा फ्लुएंट इंग्लिश बोलणारे विद्यार्थी आहेत. फक्त तो स्वतः कसा आत्मसात करतो. नाहीतर तो मुलगा इंग्लिशमध्ये शिकलेला घरी आईला विचारतो, ते तोंड आई मम्मी याला काय म्हणतात, त्याला ते इंग्लिश मधला शब्द मराठीचा शब्द माहिती नाही. ही त्याची अवस्था होते. त्यामुळे असं काही नसतं. तुम्ही कशा प्रकारे आत्मसात करता आणि कशा प्रकारे पुढे समोरला हे करता. त्यामुळे इंग्रजी भाषेची शाळा सुरू करण्याबद्दल आम्ही हे नाही करत. ती शाळा सुरू करावी, परंतु ती त्यासाठी जी काही जागेची असेल जी काय असेल ती तरतूद करावी आणि त्या माध्यमातून ते वर्ग सुरू करावे तिकडे. पण आमचे असलेले मराठी शाळेचे वर्ग त्या ठिकाणी कमी करून तिथले शिक्षण हे करून त्या ठिकाणी इंग्रजी भाषेचे सुरू करायचे आणि लादायची इच्छा ज्या पालकांची असेल त्यांना इंग्रजीमध्ये घेता येतात. आज झोपडपट्टी विभागात सुद्धा राहणारी मुलं इंग्रजी भाषेत शिकतात का नाही शिकत असं नाही, काय शिकतात ना. त्यामुळे आपण माझी एवढीच विनंती आहे की इंग्रजी भाषेच्या शाळा सुरू करताना त्या ठिकाणी नवीन जे काय भूखंड असतील शाळा असतील त्या ठिकाणी त्या बांधाव्या, त्या ठिकाणी सुरू कराव्या. असलेल्या मराठी भाषेचा पटसंख्या असलेला आहे, मग तिथे आणखी 4256 त्या ठिकाणी टाकायचे, 60 टाकायचे आणि एक वर्ग खाली करून द्यायचा. सभागृह नेते साहेब अशी परिस्थिती आणू नका त्या ठिकाणी, एवढीच विनंती करतोय. आणि मराठी भाषेचा दर्जा आपला जो आहे तो आणखी उंचवावा. धन्यवाद. दिव्या गायकवाड मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त सर, सन्माननीय सर्व सदस्य, अधिकार वर्ग आणि पत्रकार बंधू भगिनींनो. सर, विषय क्रमांक 13 बोलत असताना नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतर धोरण 2026 मंजुरीबाबत विषय अतिशय महत्त्वाचा आहे. पण मला असं वाटतं की सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू करायच्या नावाखाली कुठेतरी पुढे जाऊन आपण मराठी माध्यमाच्या शाळा ह्या बंद करणार आहोत. तर ही मला वाटतं अत्यंत चिंताजनक अशी बाब आहे. मी स्वतः इंग्रजी मीडियममध्ये शिकलेली आहे. आपण काय म्हणालात की विद्यमान शिक्षकांना आपण शिक्षण देऊन मग त्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांना शिकवणार. तर मला असं वाटतं खरोखर असं प्रशिक्षण देऊन इंग्रजी माध्यमाच्या म्हणजे मुलांना हे सक्षम होणार का शिक्षक शिकवण्यासाठी. तर हा माझा अनुभव आहे, म्हणून मी इथे हे सांगते. मी काही टीचरांशी पण बोलली याबाबत. तर त्यांचं मत असं आहे की एखादी नोकरी मॅडम टिकवायची असेल तर निश्चितपणे त्यांना ते कॅरी ऑन करावं लागतं. पण त्यांना असं वाटतं की मी एखाद्या खूप फरक पडतो जेव्हा मला एखाद्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकवायचं असेल तर मी इंग्लिश मिडियममध्ये शिकलेली हवे. कारण का बोलण्यापुरती वेगळं असतं आणि क्लासमध्ये जाऊन मुलांना ते समजावणं, त्यांच्या लेवलला जाऊन शिकवणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं हेच आहे की कुठेतरी आमच्या मुलांना आम्ही जस्टिस देऊ शकणार नाही. तर जर शिक्षकांमध्ये तो आत्मविश्वास नसतील तर विद्यार्थ्यांचं काय होईल ह्याच्यावर आपण वस्तुस्थिती आपण ह्याच्यावर विषय करायला पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेला माझा विरोध अजिबात नाही आहे. आज युगामध्ये तुम्ही बघाल इंग्रजी अत्यंत गरजेचं आहे. पण फक्त आपण बुकिश नॉलेज मुलांना देऊन मला नाही वाटत की कोणतीही भाषा ते बोलू शकतात. कारण का आपल्याला जर कोणत्याही भाषेवर प्रभुत्व पाहिजे तर निश्चितपणे तुम्हाला त्यांना ॲक्टिव्हिटीज तुम्हाला म्हणजे खूप काही शाळेमध्ये जरी मराठी मीडियम तुम्ही इंग्लिशमध्ये त्यांना आहे तर तुम्ही त्यांना ॲक्टिव्हिटीज द्या, त्यांना बोलायची संधी द्या. खूप काही इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत. सगळ्याच शाळेची मुलं त्यांना इंग्रजीमध्ये शिकल्यामुळे इंग्रजी व्यवस्थित बोलता येतं अशातला भाग नाही आहे. ज्या शाळा ॲक्टिव्हिटीज किंवा मुलांना बोलण्याची संधी देतात, त्यांना बोल्ड करतात, पुढे जाऊन त्यांना कसं तीच मुलं शाईन होतात. मग ती मराठी मीडियमची असू दे किंवा इंग्लिश मीडियमची असू दे. आता इंग्लिश मीडियममध्ये शिकणारे नर्सरीपासून जी मुलं शिकतायत त्यांचं जर तुम्ही बघितलं बेसिक कॉन्सेप्ट्स ग्रामॅटिकल सेंटेन्समध्ये यूज करणं, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, हॅज, हॅव, हॅड कुठे यूज करणं हेही त्यांना कळत नाही आहे.
तर टीचर्सना आपण प्रशिक्षण देऊन जर आपण बोलू की त्यांना इंग्लिश मिडियमच्या शाळांना शिकवायचं असेल तर माझी विनंती असेल की इंग्लिश मिडियमच्या शाळांना फक्त इंग्लिश मिडियमचेच टीचर हे शिकवू शकतात. तर आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आपण कोण ठरवणार की विद्यार्थ्यांनी कोणत्या भाषेमध्ये शिकायचं. आपण पालकांना चॉईस आणि विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क हा दिलाच पाहिजे. तर सूचना असेल की मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमाच्या शाळा सुरू ठेवाव्यात. पालकांना स्पष्ट आपण चॉईस दिलं पाहिजे. जर त्यांनी ॲडमिशनच नाही घेतलं तर स्लोली त्या शाळा बंद होणार आणि इंग्लिश ज्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात ॲडमिशन घ्यायचं असेल ते घेतील आणि स्लो अँड स्टडी त्या शाळा बंद होतील. दुसरी गोष्ट शिक्षकांना सखोल आणि टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. जर खरोखर आपल्याला आपुलकीने वाटतं की मुलांचा म्हणजे इंग्लिश हा त्यांना विषय यायला पाहिजे आणि आपली राज्याची भाषा सुद्धा ही मराठी आहे आणि प्रथम मला असं वाटतं आपली पायाभूत सुविधा व शिक्षक उपलब्ध सुनिश्चित आपण करावं आणि शिक्षणामध्ये प्रयोग न करता मला वाटतं नियोजन आवश्यकता आहे. एक आपण प्रथम पायलट प्रोजेक्ट असं करू शकतो. म्हणून माझी विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आपण विचार करून हा जो ठराव आहे त्याच्यावर आपण पुनर्विचार करावा हीच मी विनंती करते. धन्यवाद. गिरीश म्हात्रे साहेब. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब तसेच सर्व सन्मानित सदस्य, सदर ठरावावर बोलताना मी सागरजी नाईक साहेबांचं खरोखर अभिनंदन करेन की त्यांनी हा ठराव आणला आणि ज्यावेळी हा ठराव मांडला तेव्हा त्यांनी परिस्थिती सांगितली का 10वीपर्यंत मराठी शिक्षण घेतल्यानंतर आणि 11वी जेव्हा आपण इंग्रजीमध्ये शिकतो तेव्हा येणाऱ्या अडचणी. नक्कीच महापौर मॅडम मी सांगू इच्छितो जेव्हा 10वीपर्यंत मी देखील इंग्लिश पूर्ण केलं, आपलं शिक्षण पूर्ण केलं मराठीत आणि जेव्हा मी 11वीत गेलो तेव्हा खरोखर त्रास झाला आणि 12वीत मला परत मराठीत परीक्षा द्यायला लागली. त्यामुळं खरोखर मी या ठरावाचे स्वागत करेन आणि नक्कीच इंग्रजी माध्यमातून या ठिकाणी CET परीक्षा आहेत, नीट परीक्षा आहेत. नक्कीच जर इंग्रजी माध्यमातून मुलं शिकली तर नक्कीच त्याला फायदा होईल. भविष्यात UPSC MPSC या स्पर्धात्मक परीक्षा असतात त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल. तसेच एक आत्मविश्वास व संवाद कौशल्य देखील वाढेल. त्याचप्रमाणे गरीब व मध्यमवर्गीय मुलांना जर इंग्रजी शिक्षण भेटलं तर एक समाजातली असमानता आहे ती खरोखर निघून जाईल. आणि आज या ठिकाणी आपण बघतो तर आपल्या नवीनवर मुंबई महानगरपालिकेत आमचे शिवसेनेचे सदस्य बसल्यात. त्यांना सांगू इच्छितो मुंबई महानगरपालिकेत मुंबई पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू केल्यात का असं नाही का तिथे फक्त का मराठी मीडियम आहे. त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. तसेच त्याचप्रमाणे आज जर महापौर आपण बघाल आज आमची नेरुळ गावची शाळा आहे, शाळा क्रमांक 10. आज त्या ठिकाणी फक्त पट हा 530 आहे. तर तो इतका कमी पटका आहे तर त्या ठिकाणी आज आपल्याच प्रभागात कुक्षेत गावात जी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे त्या ठिकाणी मागणी जास्त आहे. आज कुक्षेतमधील शाळेचा पट हा 1500 पाहिजे होता तर तो 1800 आहे. हा अतिरिक्त भार त्या शाळेवर येतोय. तर तो काय येतो त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाला प्राधान्य आहे. आज मॅडम आपण आम्हाला समजून घेता सुरेश पाटील साहेब यांचं नेहमी सहकार्य असतं. त्यामुळे आपल्या शाळेत जवळपास 40% विद्यार्थी नेरुळ गावातले सेक्टर 20 मधले आहेत. तर त्या ठिकाणी ते का जातात कारण की त्यांना तो पर्याय नाही. आज सर्वच जण या ठिकाणी पैसे देऊन इंग्रजी माध्यमात शिक्षण नाही घेऊ शकत. आज फक्त पैसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी आज नेरुळातल्या शाळा क्रमांक 10 मध्ये त्या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागतंय. आज मॅडम नेरुळ गावात नेरुळ ग्रामस्थांसोबत अनेक प्रांतातील लोक राहतात, अनेक प्रांतातील लोक राहतात. फक्त पैसे नसल्यामुळे त्या ठिकाणी मराठी मीडियममध्ये शिकावं लागतं हे नक्कीच आपण त्यांचं नुकसान करतोय. त्याच अनुषंगाने मॅडम मी सांगू इच्छितो शाळा क्रमांक 10 मध्ये फक्त 8वीपर्यंत पठायचं माझी विनंती आहे. तो 9वी 10वीचा वर्गही त्या ठिकाणी चालू करावा आणि आपण मग आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. अशोक पाटील साहेब. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय या सभागृहाचे माजी महापौर आणि सभागृह नेते आणि ज्यांच्या माध्यमातून आज हा विषय जो आलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतर धोरण 2026 मंजुरीबाबत मी खरं पाहिलं तर या प्रस्तावाचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि सभागृह नेते साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो
की कारण शिक्षण म्हटलं की हा अतिशय एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी आज सभागृहामध्ये अनेक सदस्य या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी शाळेच्या बाबतीमध्ये बोलले. खरं पाहिलं तर प्रत्येक या सभागृहामध्ये सदस्याला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि असलाच पाहिजे. परंतु आजच्या या कलियुगाच्या कालावधीमध्ये आपण पाहताय की या राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांचं या नवी मुंबईमध्ये एक धोरण आहे की या नवी मुंबई शहरामधल्या प्रत्येक सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं याकरता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी सातत्यानं या बाबतीमध्ये त्यांनी धोरण ठरवलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला का असं वाटत नाही की आपण या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये कोण शिक्षक हे या ठिकाणी शिक्षण घेत असतं तर सर्वसामान्य घरातील आणि सर्व गोरगरिबांची मुलं या ठिकाणी शिकत असतात. आणि आपल्याला वाटलं पाहिजे की आपण इतर शाळांमध्ये जर काही मुलं घडत असतील तर आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपली ही मुलं का घडू नये. कारण प्रत्येक मुलाच्या आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा IAS व्हावा, MPSC परीक्षेमध्ये पास व्हावा, डॉक्टर व्हावा, वकील व्हावा आणि हे आपल्या महापालिकेच्या शाळेमध्ये का होऊ नये असं प्रत्येक मुलाच्या आई वडिलांना का वाटू नये बरं. म्हणून मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगेल की या ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार संदीपजी नाईक साहेबांचं धोरण होतं. गेली 25 वर्ष या नवी मुंबईमध्ये सराव परीक्षा म्हणून या ठिकाणी चालू केली आणि ही सराव परीक्षेच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक 10वीची परीक्षा कशा पद्धतीने दिली जाते यामध्ये सर्व ते शिक्षण दिलं जातं. आणि हे करत असताना शिक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्याने आपण या ठिकाणी विरोध न करता मी तर म्हणेन सर्व सभागृहामधील या ठिकाणी बरेच मुलं आपल्या सदस्यांची मुलं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इंग्लिश मीडियममध्ये शिकले असतील, काही शिकले असतील मराठीमध्ये. परंतु मी तर या प्रस्तावाचं मनापासून स्वागत करेन आणि हे स्वागत करत असताना मला असं देखील वाटतंय सभागृह नेते साहेब मी तर म्हणेन या सर्व विद्यार्थ्यांना आपण इंग्लिशमध्ये शिक्षण देत असताना एक माझ्या प्रभाग क्रमांक 15 मधनं आणि आता नवीन प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी 4 शाळा आहेत. या 4 शाळेमध्ये 2 माध्यमिक आहेत आणि माझ्या 103 नंबर शाळेमध्ये 400 मुलं शिक्षण घेत आहेत 10वी मध्ये. तर या ठिकाणी जर आपण माझी एक उपसूचना सभागृह नेते साहेब आणि महापौर महोदय असेल की जर आपण ज्युनियर कॉलेज चालू केलं 11वी आणि 12वी तर या नवी मुंबईतल्या अनेक विद्यार्थ्यांना इतर शाळेमध्ये ऍडमिशन घेण्याकरता जो धावपळ होते किंवा त्यांना ते परवडणारं नसतं इतर ठिकाणी ऍडमिशन घेणं तर ते एक शक्य होऊन जाईल. तर या ठिकाणी माझी ही उपसूचना देखील या ठिकाणी थोडी विचारात घ्यावी आणि मी या प्रस्तावाचं मनापासून स्वागत करतो आणि आजचा हा प्रस्ताव या ठिकाणी सभागृह नेते साहेबांनी मांडलाय त्याचं मी स्वागत करतो. धन्यवाद. सन्माननीय मोरे मॅडम. तशी भेटला. धन्यवाद मॅडम. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील सर्व प्रेक्षक. सन्माननीय महापौर महोदय, माझ्या प्रभागामध्ये शाळा क्रमांक 35, 72 आणि 106 म्हणजे माझ्या एका बिल्डिंगमध्ये 2 शाळा होतात, एक हिंदी भाषिक आणि एक मराठी भाषिक. पण माझ्या शाळेमध्ये आता शाळेमध्ये वर्गच नाही आहेत. प्रथम म्हणजे हिंदी शाळा भाषिक जास्त मुलं आहेत आणि मला माझ्या शाळेत इंग्रजी मीडियमची शाळा खरंच हवी आहे कारण माझा प्रभाग हा अल्प उत्पादन गटातील लोकांचा सर्व पूर्ण प्रभाग आहे. त्याच्यामुळे मला तिची खूप गरज आहे कारण माझी मुलं मराठी शाळेतून शिकलेत. जसं मला अभिमान आहे की ती दोन्ही पण इंजिनियर आहेत. पण असं होऊ शकत नाही. आता खरं आपल्याला इंग्रजी माध्यम होणं खूप गरजेचं आहे कारण ही काळाची गरज आहे. कारण आता म्हणतात, आता काही लोक असं म्हणतात की मुलांना लहानपणापासून ते अवघड जाईल, पण मुलं ही एक लहान मुलं हे मातीचा गोळा असतो. त्यांना जसं आपण आकार देऊ तसं ते वळतं. आपण जशी भाषा त्यांना शिकू ते शिकायला सुरुवात होते. म्हणून मला वाटतं ही मराठी माध्यमावर आपण तर चालूच ठेवत आहोत, पण त्याचबरोबर आपल्याला इंग्लिश मिडियमची शाळा आपण चालू करताय. त्यामुळे मी प्रथम तर आपल्या सभागृह नेत्यांचे खूप खूप आभार मानेन आणि त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी खरोखर हा प्रस्ताव आणलाय. आणि आज या ठिकाणी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज आपण ह्या युगामध्ये आपण मुलांना जे इंग्लिश मिडियमची शाळा चालू करत असताना
ज्या ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या आमच्या बाजूला नॉर्थ पॉईंट शाळा आहे, ह्या बाजूला कुठलं नॉर्थ पॉईंट आहे, आणि त्यासाठी काय होतं, आपल्या शाळेचा आणि मराठी शाळेचा दर्जा हा उंचावणं खूप गरजेचं आहे. कारण आपण इंग्लिश मिडियमचं, कारण मराठी मिडियमकडे बघण्याचा त्यांचा दर्जा खूप नॉर्मल असं त्यांना वाटतं की मराठी मिडियमची मुलं आहेत तर काय शिकतात म्हणून इंग्लिश. त्यामुळे मला एवढं विनंती करायची मॅडम की आज आपण इंग्लिश शाळा चालू करतोय, तर मग त्याचप्रमाणे आपण तसाच इंग्रजी मिडियमच्या शाळेचा दर्जा उंचावला पाहिजे. आणि आमच्या इथे इंग्लिश शिक्षकांची कमी होता कामा नये, कारण आता सध्या शिक्षकांची कमी आहे. आणि आज मला पुन्हा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. विशालजी विचारे. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधू भगिनी, सर्वप्रथम सभागृहातील सर्व सहकारी सदस्यांना आम्ही सांगतो की आमचा इंग्रजी माध्यमाला विरोध नाही आहे. आपण मगासपासून जे बोलताय आहात की आमची मुलं कुठे शिकली, जर आमच्या विभागामध्ये सगळ्या CBSEच्या शाळा असतील, मराठी माध्यमाची एक दर्जेदार शाळा असती, तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी आमच्या मुलांना प्रवेश घेतला असता. त्या ठिकाणी सगळ्या मोठमोठ्या या शाळा CBSE माध्यमाच्या आहेत, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी CBSEच्या शाळेत मुलांना टाकावं लागलं. आपण जे मुद्दे सहकारी सदस्यांनी मांडला त्या सगळ्या मुद्द्यांशी आम्ही सहमत आहोत. येत्या हा जो काळ आहे, या काळामध्ये काळाच्या सोबत जाणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं आमची मुलं ही दर्जेदार शिक्षण प्रत्येकाने घेतलं पाहिजे, परंतु मराठी माध्यम ही बंद होऊ नये हे आमचं, आपण आणलेल्या प्रस्तावाचं निश्चित स्वागत करतो. परंतु या प्रस्तावामध्ये आदरणीय सागर नाईक साहेब, आपला विनंती आहे की सरसकट मराठी शाळा बंद न करता ज्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या ठिकाणी आपण पटसंख्या पाहून त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा पूर्वी प्राथमिक स्वरूपात चालू कराव्यात अशी विनंती आहे. जेणेकरून ज्या ठिकाणी ऐच्छिक ज्यांना मराठी मीडियमला आपल्या मुलांना शिकवायचं असेल तर ते त्या ठिकाणी आपल्या मुलांना शिकवू शकतील. पण आपण संपूर्णपणे मराठी शाळा जर बंद केल्या तर बऱ्याच जणांची इच्छा असूनही त्या ठिकाणी शिकवता येणार नाही. जे मराठी मीडियमच्या आपल्या शाळा आहेत त्याचा दर्जा अजून आपण मोठ्या प्रमाणात जर वाढवला तर नक्कीच, जसे आज आपण इंग्रजी माध्यमाच्या बाबतीत बोलत आहोत, तसंच मराठीसाठी पालक अग्रेसर राहतील अशी आपणास विनंती करतो. शासनाचंही धोरण आहे, शासनाच्या धोरणानुसार ज्या ज्या राज्यामध्ये त्या भाषेच्या संदर्भामध्ये शिक्षण देणं गरजेचं आहे, हे शासनाचंही धोरण आहे. त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की आपण आणलेल्या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा. सदर प्रस्तावामध्ये आपण बदल करून ज्या मराठी शाळा आपण बंद करण्याचा पूर्णपणे जो प्रस्ताव मांडलेला आहे, या प्रस्तावामध्ये बदल करून मराठी शाळा ज्या आहेत त्या ठेवून आपण नव्याने नोडवाईज काही ठिकाणी जर इंग्रजी माध्यमाची शाळा चालू केली तर फार बरं होईल अशी आपणास विनंती करतो. धन्यवाद. हालदनकर साहेब. त्यांचाच आहे आधी नंबर, नंतर तुम्ही उशिरा हातवर केलाय. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सचिव महोदया, सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधूंनो, सन्माननीय सभागृह नेते आदरणीय सागरजी नाईक साहेबांनी मांडलेला विषय क्रमांक 13 अशासकीय ठराव नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतर धोरण 2026 मंजुरीबाबत. सन्माननीय सदस्य, एकदम शॉर्टकट मध्ये बोला, कारण सगळ्यांना जायची घाई आहे, वेळ होत आलाय आणि अजून 6 सदस्य बोलायचे आहेत, म्हणजे प्रत्येकाला बोलायला देणार आहे, पण एकदम ज्येष्ठ नगरसेवक द्वारकानाथजी भोईर साहेबांनी आपल्या बोलण्याच्या ओघात या ठिकाणी विस्तृतपणे सर्व काही सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना हा धोरण स्पष्ट नसल्या कारणानं ही एवढी मोठी चर्चा या ठिकाणी होते. त्यामुळे मोडलं की काय, वजन वाढलं. गेले
8 वर्ष झाले त्याला, पण कंटाळा आला. इकडे 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 इकडे. सन्माननीय महापौर महोदया, केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे या भाषेच्या समृद्धीकरता मराठी देशातील एकमेव अशी भाषा आहे जी प्राचीन, समृद्ध आणि स्वतंत्र वारसा असलेली भाषा, आणि या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि म्हणून अभिमानानं ऊर भरून आला. आणि अभिमानाच्या आणि मराठी भाषेबद्दल प्रेम असणारी अबोली सुद्धा बोलती झाली. हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे मराठी भाषेचं प्रेम, सन्माननीय या सभागृहाचं नेतृत्व जे जे करतात, तेथे या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं नाव घेतात. ते गणेश नाईक साहेब सुद्धा मराठीतून सामंत विद्यालय तुर्भे येथून शिकलेत. त्यामुळे मराठी भाषेचा अभिमान या ठिकाणी आम्ही बाळगून आहोत आणि बाळगणारच. परंतु काही सदस्यांच्या बोलण्याच्या ओघात या ठिकाणी माझ्या विभागात इंग्रजी शाळा हवी आहे, माझ्या विभागात उर्दू शाळा हवी आहे, माझ्या विभागात CBSE शाळा हवी आहे. परंतु जनतेला काय हवंय, त्यांच्या मुलांना काय हवंय, याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि तो अभ्यास या ठिकाणी नाही झालेला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सभागृहात फक्त 5च मिनिटं बोलेन आणि अभ्यास पूर्ण बोलेन, कारण ही गरज आहे. कारण हे आपण सगळी मंडळी आलोत या ठिकाणी गरज पूर्ण करण्याकरता आणि जनतेची गरज पूर्ण करता आलेलं आहे. आपली हौस मोज करण्यासाठी नाही आलो. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या भाषणामध्ये, आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये या ठिकाणी मराठी भाषेच्या बद्दल आदरभाव ठेवलेला आहे. परंतु इंग्रजी भाषा का हवी आहे या ठिकाणी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. माझी एक भगिनी या ठिकाणी बोलली की मराठी म्हणजे देशाला 2 नावं संबोधलं जातात. मराठीत सुद्धा भारत बोललं जातं, इंग्लिशमध्ये इंडिया संबोधलं जातं. पण इंडियाच्या बाहेर इंग्लिश शिकून गेलेली मुलं बाहेरच नाही आली आहेत. त्यांच्या आई वडिलांना खांदा सुद्धा आम्हालाच द्यायला लागतोय. हे दुर्दैव आहे. पण मराठी भाषेत शिकणारी मुलं आजही इथे आहेत. MPSC UPSC झालेले विद्यार्थी आहेत. कालच आपल्या परिचारिकेचा मुलगा, माझ्या शेजारी राहणारा मनीष शिवाजी झेंडे, अभिमान असला पाहिजे, मराठी शिकलेला UPSC पास झाला. आपल्या परिचारिकेचा मुलगा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिचारिका. म्हणजे सांगायचं तात्पर्य इतकं आहे की मराठीतूनच सगळं शिकून पुढे जाता येतं. या देशाचं स्वायत्ता म्हणजे या ठिकाणचे पंतप्रधान सुद्धा त्यांच्या भाषेतून पुढे जाऊन या ठिकाणी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की या नवी मुंबई महानगरपालिके क्षेत्रात आता प्राथमिक शाळा 57 आहेत. 57 शाळा आहेत. मराठी शाळा आहेत 43, हिंदी शाळा आहेत 7, CBSE आहेत 3, इंग्लिश मिडियम आहेत 3 आणि उर्दू शाळा 1. आणि या शाळेचे एकूण माध्यमिक शाळा आहेत 23, मराठी माध्यमिक आहे 18, हिंदी मीडियम आहे 2, उर्दू मीडियम 1, इंग्रजी मीडियम 2. तर याची एकूण कार्यरत असलेली शिक्षक संख्या आहे जी प्राथमिक विभागामध्ये 968 आहे. प्राथमिक विभागात ठोक मानधनावर शिक्षक आहेत 101 आणि 91 तासिका शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. माध्यमिक विभागाचे एकूण 172 शिक्षक कार्यरत आहेत, ज्यामध्ये 11 मुख्याध्यापक, 59 कायम शिक्षक, 30 शिक्षण सेवक, 31 ठोक मानधन शिक्षक, 41 तासक शिक्षिका. या सगळ्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेविषयी बोला, शिक्षकांचा आपण नंतर विषय घेऊ. याची शोकांतिका सांगतोय की जे आहेत त्यांनाच आपल्याला काय देता येत नाही, त्यामुळे दुसरं निर्माण करताना आपण काय देणार आहोत. ही शोकांतिका पहिला ऐकून घ्या आणि मग इंग्रजी शाळा का हवी आहे याच्यावर आपण बोलूया. कारण मराठी माध्यम या ठिकाणी पुढे गेला पाहिजे मॅडम. आणि या ठिकाणी आपल्याकडे 1ली ते 7वी 8वी पर्यंत इंग्रजी माध्यम सेमी इंग्रजी सुरू आहे. परंतु 8वी 9वी 10वी करता सेमी इंग्रजी नाही आहे. त्यामुळे ही जी इंग्रजी जी कल आहे विद्यार्थ्यांचा तो पुढे जाऊन ब्रेक लागतो आणि मग ते दुसरी शाळा शोधतात. ही वस्तुस्थिती आहे. 8वी 9वी 10वी या शाळेकरता आपण सेमी इंग्रजी या ठिकाणी सुरू करावी अशी ही माझी पहिली मागणी आहे. आणि भविष्यामध्ये आपले विद्यार्थी महापौर महोदय आपल्या माध्यमातून शिक्षण विभागाला सुद्धा विनंती करेल. ही वस्तुस्थिती आहे. कारण MIDC दिघा विभागापासून शिवाजीनगर पर्यंत या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या शाळेच्या शिक्षकांची संख्या आणि विद्यार्थ्यांचा पट आज सर्वाधिक आहे. का आहे तर सगळ्यात गरीब वर्ग या भागाचा आहे, ज्या ठिकाणी तळ हातावर पोट असलेली माणसं आपल्या मुलांना शिकवण्याच्या गर्तेत असतात
आणि आपलं घर कुटुंब कसं चालवेल याच्या सुद्धा कर्तव्य असतात. म्हणजे किंबहुना आपलं पोट कसं चिमटा घेऊन चालेल याच्या त्या विवंचने असतात. त्यामुळे सगळ्यात मोठा कल या मला वाटतं सोनवणे साहेब त्या भागातलं नेतृत्व करतात, महापौर होते, त्यांनी त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं पट कसं सांभाळलेलं आहे, त्यांनी तिथे कसं काम केलंय, त्यांनी तिथे कसे विद्यार्थी घडवलेत, हा एक अभ्यास करण्यासारखा विषय आहे. त्यांनी महापौर महोदय त्यांनी बाहेरचा निधी उपलब्ध करून तिथे प्रयोगशाळा सुद्धा उपलब्ध करून एक आदर्श निर्माण करण्याचं काम झोपडपट्टी भागात केलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा कल आहे तो कधीच बदलला नाही, कारण ती गरज आहे, ती गरज ओळखून त्या ठिकाणी काम झालेलं आहे. त्यामुळे काम असं झालं पाहिजे की विद्यार्थी हे दुसऱ्या शाळेत नाही तर आपल्या शाळेतच आले पाहिजेत. आणि आपल्या शाळेत आपण काय देतोय, ठोक मानधन देणाऱ्या शिक्षकांना सुद्धा न्याय देऊ शकलो नाही आतापर्यंत आपण. त्यामुळे भविष्यामध्ये माननीय सदस्य इंग्रजी माध्यमाची शाळा पाहिजे की नको ह्याच्यावरच बोला. पहिला आपण इम्प्लिमेंट करा की त्याच्यामध्ये बदल करा. 8वी 9वी 10वी सेमी इंग्रजी चालू करा. पहिला आमचा इंग्लिश मिडियम तुमचा विरोध नाहीये, परंतु जी संख्या जी पट या ठिकाणी आहे तो टिकून राहिलेला आहे तो आपल्याकडून जाता कामाने तो राहिला पाहिजे. ही सगळ्यात मोठी आमचं म्हणणं आहे. आणि या ठिकाणी हे जे शिक्षक आमचे शिकवतात, आमच्या शिक्षकांवर काही लोकांनी आरोप केलेला आहे, तर आमचे शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा घेतलेले शिक्षक आहेत. आणि एक शिक्षक 2 शिक्षकांची मी नाव या ठिकाणी घेईन. प्रदीप दत्तात्रय मस्तूत, पद्मनाभ शिक्षण सेवक, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 103 सेक्टर 14 इथले शिक्षक आहेत. 15 वर्ष राष्ट्रीय कोच, राष्ट्रीय खेळाडू, गेल्या 14 वर्षात 1,000 विद्यार्थ्यांनी जिल्हा, राष्ट्रीय आणि 5वीवर 1 मिळून दिलेला आहे. त्यामुळे 2024 आणि 25 जिल्हास्तरीयची संख्या जी आहे विद्यार्थ्यांची ती 105 आहे. त्यामुळे 103 या शाळेतून 100 पेक्षा जास्त विद्यार्थी या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घडले गेलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिके क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांच्या वतीनं असे विद्यार्थी घडले गेले आहेत. त्या शिक्षकांचा त्या सन्मान आपण केलेला आहे. त्या शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी या व्यासपीठावर येऊन सन्मान सन्माननीय सदस्य इंग्रजी माध्यमाची शाळा पाहिजे की नको याच्यावर मराठी शाळेचा जो दर्जा आहे तो या ठिकाणी वाढवला पाहिजे. हा विषय इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा आहे, त्याच्यामुळे बाकी गोष्टी नका मांडलेला आहे. त्याला मी मी आता कोणालाही बोलायला देणार अशोक नाही. पाटील साहेबांनी सांगताना सांगितलंय की सराव परीक्षा दिवंगत मॅडम आनंद दिघे साहेबांनी ठाणे जिल्ह्यात सुरू केली आणि ऐरोलीमध्ये आनंद सुधार साहेबांनी ती इम्प्लिमेंट केली आणि त्यानंतर या ठिकाणी आमदार साहेबांनी ती इम्प्लिमेंट केली. सन्माननीय सदस्य समजलं आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मॅडम मला अजून बोलायचं आहे, अजून माझ्या भावना संपलेल्या आहेत. बोलायचं 7 वाजतील आता. आपल्या शाळेचा निकाल बस आपल्या शाळेचा निकाल हा आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर आणि 94% विद्यार्थी आपले उत्तीर्ण झालेले आहेत. सन्माननीय सदस्य आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळा हवी त्याविषयी बोला. मग इंग्लिश माध्यमाकडे वळूया. आपण मराठी माध्यमाला काय देतोय आपल्याला जी माहिती हवी ती ठरावामध्ये पूर्ण आहे, तेच आपल्याला टिकवता येत नाही. आपल्याला जी माहिती पाहिजे ती ठरावामध्ये पूर्ण आहे. आपण वाचून बघा इंग्लिशकडे तर द्या आणि मग इंग्रजी माध्यमाकडे आपण वळूया. आमच्या झोपडपट्टी आणि अल्पोत्पन्न वसाहतीच्या लोकांना इंग्रजीची गरज नाही, मराठी माध्यमाकडच्या विद्यार्थ्यांचा कल आहे. असं आपल्याला वाटतं. पालकांना काय वाटतं ती भावना आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्या भावनेचा आपण जेव्हा शाळा सुरू करू तेव्हा मराठी पाहिजे. आणि झोपडपट्टी भागातल्या विद्यार्थ्यांना आजही मराठी चांगल्या दर्जाचं शिक्षण या ठिकाणी मिळावं आणि त्याचबरोबर सेमी इंग्रजी या ठिकाणी मिळावं ही आमची मागणी. आमचा रिझल्ट या ठिकाणी 98% आहे आणि मागच्या वर्षीचा विद्यार्थी आहे अंशिका यादव 95% आणि साहिल आहे 94%. म्हणजे आपला जो पर्सेंटेज आहे तो कल आहे तो मराठी माध्यमाचा खऱ्या अर्थानं चांगला आहे. त्यामुळे तो टिकून राहिला पाहिजे, याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये आपण इंग्रजी मिडियम चालू करणार आहे तर मराठी मिडियमलाच काय देऊ शकलो नाही तर इंग्लिश मिडियमला आपण काय देणार आहे ना. आपल्याकडे कुठलं धोरण निश्चित केलेलं आहे. आपल्याकडे धोरण आपण काय करणार आहोत हे या सभागृहाला सांगितलं नाही. त्यामुळे मराठी भाषा ही टिकली पाहिजे, वाढवली पाहिजे, जोपासली पाहिजे या भावनेसाठी मी या ठिकाणी मान्यता देतो. धन्यवाद. सन्माननीय सभागृह नेते आपण ऑलरेडी बोललेला देसाईजी. मग तोच विषय आहे, हा विषय तोच आहे.
फायनल भाषण आहे. खूप करा मग मॅडम, फायनल भाषण. वेळ कमी आहे, 7 वाजता फायनल भाषण. सन्माननीय सदस्य, आपण बोललेला आहात. प्रत्येक सदस्याला 4-4 वेळा बोलायला दिलं तर सभा कशी पुढे जाईल? बोलू बोला 2 मिनिटाच्या वर मी वेळ देणार नाहीये तुम्हाला. 2 मिनिटाच्या वर वेळ देणार नाहीये. देसाईजी 2 मिनिटाच्या वर वेळ देणार नाही. मॅडम, पाहिजे तर सभा तहकूब करा. नंतर भरपूर लोकांना बोलायचे, सभा तहकूब करा. भरपूर लोकांना बोलायचे. सगळ्यांचं बोलून झालेलं आहे, पण परत तेच बोलायचंय सगळ्यांना. देसाईजी बोला. 1 मिनिट ऑलरेडी झाला. नाही, माझा फक्त विषय एवढाच आहे. मी विषय बोललेलो आहे. मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. बरेचशी लोक बोलली की मराठी भाषेमध्ये बोलल्यानंतर खूप कमीपणाचं वाटतं. अजिबात असं कुठलं नाही. देशाचे पंतप्रधान, देशाचे नाही असं झालेलं आहे. सगळ्यांचं मत असं झालेलं आहे. शब्द काढून टाका. मला बोलून द्या. मला बोलून द्या. मोरे साहेब, मला बोलून द्या. सन्माननीय सदस्यांना बोलू द्या. बघा, हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. तरी नशीब आमचा एकच नगरसेवक आला. जर उद्या सन्माननीय सदस्य बोला. बरं, बोला. भाषण आपण उद्या करू. बरं, विषयांतर होतं. महापौर मॅडम, माझा एवढाच विषय आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे काय मी केलेलं नाही, आपण केलेलं नाही, मोदी साहेबांनी केलेलं आहे. कमीत कमी त्याचा तरी आपण सभागृहाने त्याचा अवलोकन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये लिहिलेले 4.11 तुम्ही जर चेक करा, सभागृह नेते आपण या गोष्टीचा अभ्यास करता. मी पण जरा 2 रात्र वाचलं. 89 पानांचं ते शिक्षण धोरण आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मातृभाषेमध्ये शिक्षण दिलेलं 4थी ते 5वी पर्यंत हे मुलांना लवकर अवलोकन होतं. 5वी ते 8वी तुम्ही सेमी इंग्लिश करू शकता, 8वी नंतर इंग्लिश करू शकता, असं त्याच्यामध्ये आहे. तुम्ही वाचा, म्हणजे कुठल्याही भाषेमध्ये करा. मातृभाषेतलं शिक्षण हे 5वी पर्यंत अनिवार्य असायला पाहिजे असं. आणि ते धोरण राज्य शासन, महाराष्ट्र राज्य शासनाने सुद्धा ते अवलोकन केलेलं आहे. तर माझी इच्छा ती नवी मुंबई महापालिका त्याच्या विरोधात नाही आहे. त्यामुळे कमीत कमी मोदी साहेबांनी जे धोरण आणले त्याला तरी समर्थन द्या आणि त्या पद्धतीने करा. मराठी शाळा संपूर्णपणे इंग्रजी करू नये याला आमचा विरोध आहे. सभागृहात आहे, सभागृहाच्या बाहेर सुद्धा आम्ही विरोध करू. त्यामुळे ती गोष्ट करताना मुलांचं, पालकांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. एवढंच आहे. धन्यवाद. सन्माननीय सभागृह नेते, अजून मंजूर करून टाकू. या ठिकाणी विस्तृत अशी चर्चा या सभागृहामध्ये त्या ठिकाणी झाली. खऱ्या तर हा प्रस्ताव फक्त मराठी मीडियमचं इंग्लिश मीडियममध्ये करणं हाच नव्हता. काही बाबी या भारतामध्ये कुठे झाल्या नाही अशा प्रकारचं शिक्षण धोरण या ठिकाणी आपण या माध्यमातून घेतले. अनेक सदस्यांनी, आता प्रत्येक सदस्याने आपल्याकडे मागणी केली. आमच्या तर प्रत्येकाच्या प्रभागामध्ये इंग्लिश मीडियम व्हावी अशीच मागणी त्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी कुलकर्णी मॅडमने देखील इंग्लिश मीडियमची शाळेची मागणी केली. अशासकीय ठरावामध्ये, आपल्या ठरावामध्ये 92 नंबर ठरावामध्ये स्वतःच इंग्लिश मीडियमच्या शाळेचा मागणी केली आणि ते त्या ठिकाणी इंग्लिश मीडियम शाळेला विरोध त्या ठिकाणी केला. नाही, वाचले मी. बघा, पॉइंट ऑफ ऑर्डर साहेब, मी विरोध नाही केलेला आहे, पण जिथं उपलब्ध करून देताय तुम्ही इंग्रजी शाळा तिथे उपलब्ध करून द्या, पण मराठी शाळा पण टिकू द्या, एवढंच माझं म्हणणं. तुम्ही इंग्लिश मध्ये फक्त ते वाचलं. तर या ठिकाणी मी ऐकलं की मराठी मीडियम संपवण्याचा घाट, काय मराठी शाळा संपवण्याचा घाट. पण मराठी शाळा तेव्हाच संपल्या जेव्हा राजकारण्यांची मुलं आणि नातवं इंग्लिश मिडियम शाळांमध्ये गेली. आम्ही नाही संपवत याच्यानी. राजकारण्यांची मुलं आणि नातवं ही इंग्लिश मिडियम शाळेमध्ये गेली, त्याच दिवशी मराठी मिडियमच्या शाळा संपल्या.
बोलतात ना, शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा पण तो शेजाराच्या घरात. आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये टाकायचंय, पण गरिबांच्या मुलांसाठी सक्तीचं त्या ठिकाणी मराठी मिडियमचाच पर्याय. मला माहिती आहे ना, 2010ला आपण सभागृहात आलो तेव्हा अनेक प्रश्न आले की आपल्याकडे 7वी पर्यंत शिक्षण आहे, 7वी नंतर त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये जायला लागेल. आणि मला वाटतं 2010 ते 15 मध्ये सर्वात जास्त माध्यमिकच्या शाळा आपण त्या ठिकाणी सुरू केल्या. आणि आता देखील त्या ठिकाणी आमूलाग्र बदल आपण, मी पुन्हा सभागृहात आल्यानंतर आपण त्या ठिकाणी आणतोय, त्या म्हणजे या वर्षीपासून इंग्लिश मिडियमच्या शाळा. आता जो 1ली मध्ये आहे तो 10वी पर्यंत मराठी मिडियमचं शिक्षण घेणार. 10वी नंतर या जगाची परिस्थिती काय असेल आपल्याला माहित नाही. मी एक तुम्हाला उदाहरण देईन. आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये नोकियाचा फोन असायचा. नोकियाचा मालक जेव्हा टीव्ही समोर आला तेव्हा तो रडून बोलला की मी चुकीचं काही नाही केलं, पण मी काळाबरोबर बदललो नाही. त्यामुळे काळाबरोबर बदलणं हे निसर्गाचा नियम आहे. आज अनेक लोक सेमी इंग्लिश व्हावी, मराठी तुकडी चालू ठेवावी या बाबतीत बोलत होते, पण खऱ्या अर्थाने सगळ्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये इंग्लिश मिडियमची शाळा. आज आमच्याकडे जिथे जिथे CBSEची शाळा सुरू आहे तिथे ऍडमिशन 80 आणि अर्ज 1500 एवढी अर्ज त्या ठिकाणी येत आहेत. म्हणजे तो त्या गरीब जनतेला इंग्लिश मिडियमचं शिक्षण त्या ठिकाणी घ्यायचं. त्यामुळे आपण आज जुने केचं शिक्षण इंग्लिश मिडियम करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतोय आणि निश्चितच गोरगरिबांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी. आणि समान न्याय काय असतो? जे माझ्या मुलाला तेच गरीबाच्या मुलाला दे. माझ्या मुलाला इंग्लिश मिडियम आणि गरीबाच्या मुलाला मराठी मिडियम, हा कुठला न्याय? तो तुम्ही करा ना, आम्ही नाही बोललो ना, तुम्ही बोललो. मी तेच बोललो ना, मराठी मिडियमच्या शाळा तेव्हाच संपल्या जेव्हा राजकारण्यांची मुलं आणि नातवं ही इंग्लिश मिडियम मध्ये टाकण्यात आली. आता मराठी मिडियमच्या मराठी बाबतीत क्षेत्र कुठलं राहिलं? हे राजकारण, MPSC, पत्रकारिता, बाकी सगळं क्षेत्र तर इंग्लिश मिडियमने घेऊन ठेवले. गिरीश बरोबर बोलला. 10वी पर्यंत मी पण मराठी मिडियमला फाद्यामध्ये शिकलो. माझ्या वर्गातली जी पण मुले होती 10वीला 11वीला गेलं, 12वी नंतर डायरेक्ट 20% ड्रॉप. त्या तर मराठीचं डायरेक्ट इंग्लिश झालं, 20% ड्रॉप. मग त्यानंतर NIT त्या स्पर्धा परीक्षेला जाताना आपल्याला डबल अभ्यास करायला लागतो. या ठिकाणी आपण मराठी विषय हा अनिवार्य ठेवला आहे. आणि त्याचबरोबर आपण प्रायव्हेट शाळेत देखील मराठी विषय हा अनिवार्य असला पाहिजे. तो अधिक CBSE मध्ये नाहीये, IB मध्ये नाहीये, CBSE मध्ये ऑप्शनल आहे. पण त्या ठिकाणी आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये मराठी शिक्षक हा अनिवार्य असला. आणि आपला मराठी भाषा जगवायचीच आहे ना. मी तर बाबा जिकडे जाऊ, मी कुठे 5 स्टार हॉटेलमध्ये जरी गेलो तर मराठीत बोलतो. आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठी ठेवली नाही म्हणून आज आपल्याला हा दिवस बघायला लागला. प्रत्येकाने ते आपण केलं पाहिजे. आज आपण या माध्यमातून आता ऍडमिशन सुरू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. 5 फेब्रुवारी पासून आपण ताबा घेतलाय. 6 वर्ष प्रशासकाच्या माध्यमातून काय महापालिका चालली आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आपण. पण आता आपल्या माध्यमातून आपला प्रत्येक क्षेत्राचा दर्जा सुधारण्यासाठी आपण त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. हा तर पहिला निर्णय घेतला आपण. पण आता आपला शैक्षणिक दर्जा, शिक्षक भरती असतील, चांगले शिक्षक घ्यायचे, अशा प्रकारचे निर्णय आपण पुढे घेणार. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने त्या पद्धतीने करायची आहे.
प्रशासनाने फक्त शासनाकडे विषय नाही पाठवायचे, प्रशासनाने आमच्या निर्णयाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी त्या ठिकाणी करायची. आणि या ठिकाणी फक्त इंग्लिश मिडियम नाही. आता मी शिक्षण अधिकाऱ्याला विचारलेलं की आपण इंग्लिश मिडियम करू, तेव्हा ते बोलले की आमच्या शिक्षकांचं काय. शिक्षकांचा प्रश्न देखील आहे, त्यांच्यावरती पण कुऱ्हाड कोसळली नाही पाहिजे. त्यामुळे या धोरणाच्या माध्यमातून त्यांचं देखील ट्रेनिंग करण्याचं उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि हळूहळू शिक्षणच हे भविष्याचं अवजार आहे. आणि त्यामुळे आपण दर्जेदार शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य त्या ठिकाणी. आपण करू प्रयोग घनसोलीला, तसा प्रयोग नाही. तिकडे बघू मराठी मिडियमचं पण ऍडमिशन ठेवू, इंग्लिश मिडियमचं पण ऍडमिशन ठेवू. जी मिडियमचं भेट जास्त आले ऍडमिशन ती मिडियम चालू करू, फक्त करू घनसोलीला. पण अनेक संस्था आपल्या राजकारणात सिडकोने प्लॉट देखील दिले. काय खूप संस्थानिकांना, आपल्या शिक्षण संस्थानिकांना, त्यांनी नाही मराठी मिडियम चालू केली, त्यांनी पण इंग्लिश मिडियम चालू केली. फ्रँचायझी घेऊन इंग्लिश मिडियम चालू केल्या. आपण आहे ना राजकारणीच ते. पण मी सांगतो, उदाहरण दिलं, तुमचं नाव घेतलं. आणि त्याचबरोबर अल्फा ॲप्टिट्यूड, प्रथम 4थीच्या विद्यार्थ्यांची स्पोर्ट्सची अभिरुची, कलाची अभिरुची कशी असेल त्या दृष्टीने प्रथमच अल्फा ॲप्टिट्यूड टेस्ट आता कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची या बाबतीत आपण निर्णय घेणार. शिक्षण मंडळ त्या ठिकाणी होणार आहे. शिक्षण मंडळाच्या बाबतीत आपण कशा प्रकारे पुढे जाणार त्या बाबतीत करणार. त्याचबरोबर 9वीच्या विद्यार्थ्याची ॲप्टिट्यूड टेस्ट, आता म्हणाल कोण की कुठला कोर्स निवडावा हे त्यांच्या असलेल्या कलागुणाच्या माध्यमातून ते निश्चित झालं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक धोरण या शहरासाठी त्याचं त्यात. आता यांनी सांगितलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली, सगळ्या शाळेला लागू केली, तर आपण देखील लागू करू. नवी मुंबईतल्या सगळ्या शाळांमध्ये मातृभाषेत चालू झालं, महापालिका देखील चालू करेल. शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फक्त एकट्या पुट्या शाळांसाठी नाही. त्यामुळे आपली जी गोरगरिबांची मुलांना समान न्याय भेटावा, समान संधी भेटावी, यामुळे आपण हा निर्णय घेतो. त्यांना सिविक सेन्स, कॉन्फिडन्स बिल्डिंग या पद्धतीचे एक्स्ट्रा करिक्युलर सब्जेक्ट देखील त्या ठिकाणी शिकवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायची. त्यामुळे आपला निघणारा विद्यार्थी हा त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, करिअरमध्ये प्रावीण्य प्राप्त केलाच पाहिजे, अशा प्रकारचं धोरण आहे. आणि मला वाटतं यात कुणा विरोध असता कामा नये. कारण की जेव्हा या गोष्टीकडे तुम्ही बोटं उचलता, 3 बोटं ही तुमच्याकडे त्या ठिकाणी आहेत. आपल्याकडे बघा, तुम्ही जर आपल्या नातवांना मराठी मीडियममध्ये मुलांना टाकली असती तर आज इंग्लिश मिडियम वाढल्या नसत्या. त्यामुळे मी महापौर सभाध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आज आपण हा निर्णय सभागृहाने मंजुरीस टाकावा. आणि काय एक मिनिट, पॉइंट ऑफ ऑर्डर जरा. पॉइंट ऑफ ऑर्डर असा नसतो. नाही, एक लक्ष द्या. तुम्ही स्पष्ट करा म्हणजे की मराठी मिडियमच्या शाळा त्या तशाच राहतील की नाही राहणार, की त्या ठिकाणी पूर्णतः इंग्रजी माध्यम सुरू करणार फक्त मराठी विषय ठेवून, याचं स्पष्ट करा हे धोरण. हे आणि त्याला तुम्ही एकच मिनिट माझं फक्त ऐकून घ्या. आणि त्याला मी वाढत नाही, मी भाषण नाही करत घाबरून ते काय. आणि त्याला शिक्षण संचालनाची त्या ठिकाणी परवानगी लागेल की नाही एवढं क्लिअर करा त्या ठिकाणी. वेळ नाहीये 7च्या आधी मंजुरीच टाकायला लागेल. हा महापौर मॅडम, जो सभागृह नेत्याने जो विषय मांडलाय, मला वाटतं आपल्याकडे जेवढ्या शाळा आहेत पहिलं त्याची फिजिबिलिटी चेक करावी, त्याचा संपूर्णपणे अभिप्राय घ्यावा की आज कुठल्या शाळेपासून आपण सुरुवात करू शकतो. आजचे जर मराठी मीडियमच्या शाळा आमच्याकडे पण आहेत, आम्हाला पण माहिती आहे की त्या चालू राहायला पाहिजेत, इंग्लिश मिडियम पण चालू व्हायला पाहिजे. आम्ही तुमच्या मताशी सहमत आहे, त्या मताशी सहमत. पण आपल्या आता कुठे सुरुवात करतो, ऑलरेडी आपल्याकडे जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये पट वर्ग कमी पडतोय, म्हणजे मुलांना बसायला जागा कमी पडते. तर आपण फक्त धोरण घेतोय,
तर मला वाटतं की तुम्ही आता आज कसं धोरण आणलंत ना, तुम्ही असं धोरण आणलंयत ना, तर पुढच्या महासभेमध्ये मी एकच मिनिट बोलतो, पुढच्या महासभेमध्ये परत धोरण आणा की या ठिकाणी इथे वर्ग एवढे आहेत आणि या ठिकाणी आपण इकडे अवेलेबिलिटी करू शकतो आणि इथे इंग्लिश मिडियम चालू करू शकतो. हे पहिले आपण आणतोय, तुम्ही धोरण आणताय, बरं चांगलं, आम्ही त्याला विरोध नाही करत. मराठी मीडियम ठेवून आता जसं यांनी सांगितलं तसं मराठी मीडियम ठेवून आता वर्ग कुठे चालू करणार? जागा आपल्याकडे अवेलेबल असायला पाहिजे. फक्त आपण काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण विषयवारी घेतो. मला प्रॅक्टिकली तुम्हाला आणायचं तर फक्त धोरण घेऊन नका ना, प्रॅक्टिकली कुठं सुरुवात करायचं ते या ठिकाणी प्रस्तुतपणे पुढच्या महासभेला आणा तुम्ही सर्व. या ठिकाणी स्पष्टपणे नमूद आहेत, या पुढचे महापालिकेच्या ज्युनियर क्यूरीचे प्रत्येक वर्ग हे इंग्लिश मिडियममध्येच ॲडमिशन होतील आणि जे बॅच मागच्या वर्षी सुरू झालेले आहेत ते 10वी पर्यंत कंटिन्यूमध्ये मराठी जातील. यापुढे मराठी मिडियमचं ॲडमिशन फक्त ऑप्शन देणार घनसोलीच्या शाळेमध्ये. तसं असं कसं बोलतात सर? म्हणजे मराठी मीडियम बंद करणार का? मराठी ऍडमिशन बंद करणार का? मराठी ऍडमिशन बंद करणार असं कसं आहे? मराठी ऍडमिशन असं कसं तुम्हाला महापौर महोदय मराठी माध्यम बंद करताय म्हणजे काय? मराठी ऍडमिशन असं कसं काय बंद करून द्यावं? हे काय धोरण झालं काय? मराठी ऍडमिशन म्हणजे बंद ज्याला मंजूर असेल त्याने हात वर करा. ठराव क्रमांक 13 सर्वानुमते बहुमताने मंजूर असं मी जाहीर करते. सदर विषयावर सभागृहाने सविस्तर विचार विनिमय करून मांडलेल्या प्रस्तावाचा सर्वांगीण विचार केलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतरण धोरण 2026 बाबतचा प्रस्ताव सभागृहात मान्य असल्याने सदर धोरणास महानगरपालिकेची मंजुरी देण्यात येत आहे अशी मी घोषणा करीत आहे. हा निर्णय महानगरपालिकेचा धोरणात्मक निर्णय म्हणून स्वीकृत करण्यात येत असून तो तत्काळ प्रभावाने लागू राहील. सचिवांनी सदर निर्णयाची नोंद कार्यवृत्तात घ्यावी व आवश्यक ती पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठवावी. आजची ही सभा मी तहकूब करत आहे. उद्या दुपारी 12 वाजता तहकूब सभा असणार आहे. कायम केलं उद्या दुपारी 12 वाजता तहकूब सभा